मित्रांनो, फेब्रुवारी महिना आता संपलेला आहे. फेब्रुवारी 2026 हा संपून गेलेला आहे आणि आता आलेला आहे मार्च. मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण 28 दिवसामध्ये टोटल सेल व्हेकलचा जो सेल आहे कारमध्ये तो किती झालेला आहे. त्याच्यामध्ये टॉप 10 कार कोणत्या आहेत की ज्याचे जास्त युनिट विकले गेलेले आहेत भारतामध्ये, अशा गाड्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आणि 10 नंबरला येते ती म्हणजे मारुती सुझुकीची बलेनो. ही बलेनो ही कार तुम्हाला 14,632 युनिट विकले गेलेले आहेत. 9 नंबरला येते महिंद्राची स्कॉर्पिओ एन आणि क्लासिक. ही गाडी विकलेली आहे 14,665. 8 नंबरला येते मारुती सुझुकीची स्विफ्ट. पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही गाड्या याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. या दोन्ही गाड्यांचं युनिट सेल आहे 14,833. 7 नंबरला येते मारुती सुझुकीची वॅगनर. याच्यामध्ये पण तुम्हाला पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही ऑप्शन आहेत. दोन्ही ऑप्शनचा मिळून जो सेल आहे तो आहे 14,885. 6 नंबरला येते मारुती सुझुकीची इर्टिगा. टोटल सेल त्याचा युनिट आहे 17,807. 5 नंबरला येते मारुती सुझुकीची ब्रेझा. याच्यामध्ये पण पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही ऑप्शन आहेत. दोन्ही ऑप्शनचा मिळून जो सेल आहे तो 17,863 आहे. 4 नंबरला येते ह्युंडायची क्रेटा. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला एकूण 17,938चं युनिट सेल झालेला आहे. 3 नंबरला येते टाटाची पंच. पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक या तिन्ही गाड्यांमध्ये मिळून 18,748 युनिट सेल झालेले आहेत. 2 नंबरला येते मारुती सुझुकीची डिझायर, जी पेट्रोल आणि सीएनजी मध्ये मिळते. या दोन्ही गाड्यांचा मिळून जो सेल आहे तो आहे 19,326. आणि 1 नंबरला टॉप फर्स्ट मध्ये जी गाडी येते ती म्हणजे टाटाची नेक्सॉन. या गाडीचा एकूण सेल झालेला आहे 19,430. ही जी गाडी आहे ही 19,430 मध्ये पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक या तिन्ही गाड्यांचा मिळून सेल दिलेला आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा.